बोधरा गावात बनावट वृक्षारोपणाचा पर्दाफाश। तहसीलदारांच्या मौनावर संशयाचा सुळका। झाडे लावण्याचा बनाव उघड। गावात संतापाची लाट उसळली। बोधरा गावात वृक्षारोपणाच्या नावाखाली एक मोठा बनाव उघडकीस आला आहे। वन हक्क समितीच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वी झाडे लावण्याचा खोटा दावा करण्यात आला, पण प्रत्यक्षात 27 जून 2025 रोजी नव्याने झाडे आणून लावली गेली। गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे की गुन्हा लपवण्यासाठी नव्याने झाडे लावली गेली। आधुनिक केसरीचे प्रतिनिधी पत्रकार राहुल भोयर यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन चौकशी केली। तुमचं नाव कशासाठी आला? कोण? तालुका ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर। हे इथं झाडं आणले, कुठून आणले? गोवारपेठ। अच्छा, कोणी सांगितले हे झाडं आणण्यासाठी? बुल्ले साहेब। कुठले? चोरटी। बरं, कुठं आणून म्हणले ते झाडं? बोधऱ्याले। म्हणजे हे वन हक्क समितीचे जे काम चालू आहे तिथंच टाकायला सांगितलं काय दुसरीकडे? इथंच ना? मग याचे काही पैसे वगैरे तुम्हाला ठरवले असतील आणण्याचे? किती? 10 रुपये रोज किलोमीटर। अच्छा, कशासाठी म्हणून हे झाडं आणले? काय ते नाही माहित। आता समितीचे अध्यक्ष सचिवाला भेटणे, उतरवला तर उतरवणे, नाही तर वापस। बरं, आता तुम्ही झाडं नेमके कोणत्या ठिकाणी आणून ठेवले? हे आता उतरवले होते, गाववाल्यानं नाही पाहिजे म्हणून भरून दिले। हा गाव कोणता आहे? बोधरा। ठीक आहे, धन्यवाद। अजून कोणत्या गावात मोठा तोरगाव, हा, त्याच्यानंतर लहान तोरगाव, हो, काल टाकलो ना मी लोवार डोंगरी। अच्छा, चिटक बोधरा। हो। आज आणलो पहिली ट्रिप मोठा बोधरा। 26-25 ला कुठे टाकल्या? 26-25 ला कुठे टाकल्या? 26-25 नाही टाकला। 26 ला टाकले आहेत। लहान तोरगा, मोठा तोरगा सांगितले दादा हे म्हणजे सगळे झाडं जे टाकले हे सगळे सामाजिक वन हक्क समितीसाठी टाकले? देतात। ठीक आहे, धन्यवाद। आजूबाजूला विकत नाही तर आम्ही काल खोटे बोलू? बरोबर। किती रुपयाला दादा हा झाड विकता तुम्ही? आता काय ते नाही माहित। आपण कोणाची आहे ते? आपण गाडीवाला माणूस। बरं, ते नर्सरी कोणाची आहे जिथून? माहित नाही। आता भर म्हणला तिथून भरून आणणे, कोणाची आहे काय पावती नाही। कुठल्या ठिकाणाहून उचलल्या ते झाडं? गोवारपेठ। झाडे आणणाऱ्या वाहन चालकाचा व्हिडिओ त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला। गावातील सुधीर पंडेलवार, मोरेश्वर उईके आणि अन्य ग्रामस्थ देखील यावेळी उपस्थित होते। पत्रकार राहुल भोयर व गावकऱ्यांनी देखील माहिती देण्यास तहसीलदारांना फोन केला होता, मात्र तहसीलदारांनी फोन उचलला नाही ना कोणतीही प्रतिक्रिया दिली। त्यामुळे त्यांच्या मौनावर गावकऱ्यांमध्ये संशय बळावला आहे। या संपूर्ण प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामसेवक, सरपंच, सचिव आणि ग्रामस्थांच्या साक्षीने वाहन चालकाचा पंचनामा ग्रामपंचायतीत करण्यात आला। गावकऱ्यांनी पुरावे पाठवत म्हणले, झाडे नव्हती, फक्त भ्रष्टाचाराची सावली होती। प्रतिनिधी राहुल भोयर, आधुनिक केसरी, ब्रह्मपुरी।